आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना बळकट असणे गरजेचे आहे। त्यासाठी गाव तिथे राष्ट्रवादी किसान सभेची शाखा निर्माण करून शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने संघटित करा असे आवाहन प्रांताध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मानकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले आहे। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या वतीने पक्षाचे प्रांत अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मानकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला। किसान सभेच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यासाठी 12 ते 15 जून दरम्यान उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे होते। या मेळाव्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे। संघटना आणि सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न शासकीय पातळीवर प्रभावीपणे कसे सोडवता येतील याबाबत उपस्थित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार विनिमय केला। या मेळाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या धुळे जिल्हा आणि तालुका पातळीवरील नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली। प्रास्ताविका माननीय जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कामराज निकम यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे प्रांताध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मानकर, उत्तर विभाग प्रमुख दत्तात्रय तळोले पाटील, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर गणेश डोंगरे, राज्य संघटक बबनराव तिकांडे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष कामराज निकम, नगराध्यक्षा कलावती माळी, राष्ट्रवादी किसान सभेच्या जिल्हाध्यक्ष नारायण नंदू भाऊसाहेब चव्हाण, जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा संजीवनी गांगुर्डे आणि माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, नगरपंचायतीचे गटनेते राकेश माळी, नगरसेविका पुष्पा सोनवणे, युवती अध्यक्षा रेखा सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष दीपक जगताप, माजी नगरसेवक अरुण देसले, राहुल पाटील, महेंद्र पाटील, विलास देसले, अध्यक्ष साक्री, मनोज महाजन, शिरपूर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदू भाऊसाहेब उर्फ नारायण चव्हाण, प्रदेश सरचिटणीस अजय भामरे, कार्याध्यक्ष मनीष देसले, बाळकृष्ण पाटील, किशोर पाटील सह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष दीपक जगताप तर किसान सभा जिल्हाध्यक्ष नारायण चव्हाण यांनी आभार मानले। या प्रस्तावावर काम भविष्य काळात किसान सभा म्हणून तुम्हाला आणि मला करावं लागेल। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव आणि त्यामध्ये त्याला 20% नफा समाविष्ट करून त्याद्वारे हमी भाव ठरवण्याची जी नीती आहे ती बदलली पाहिजे आणि नव्या दराने शेतकऱ्याचे हमी भाव ठरवून गेले पाहिजे हे तुम्ही आपल्याला सांगायचे। आज मगाशी अनेक प्रश्न मांडले, खूप अडचणीत शेतकरी बियाण्याचे प्रश्न आहेत, खतांचे प्रश्न आहेत, गावोगावी लाईटचा प्रश्न आहे, शेतीला पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत। सगळे संकट झेलून आमचा बळीराजा उद्याचे दिवस चांगले येतील म्हणून शेती करतो, पण त्या शेतीत त्याचं कर्ज फेडलं नाही एवढं सुद्धा उत्पन्न आज शेतकऱ्यांना द्यायचं। आणि आपण अध्यक्ष साहेब आपण सत्तेत आज आपल्या नेत्या आदरणीय सुरेशताई या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, दादाच्या पावलावर पाऊल ठेवून ते लोकांसाठी काम करते। या राज्याचे कृषी मंत्री आपले आहेत दत्ता मामा भरणे, तुमचे नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब आहेत, ते धुळ्याचे पालकमंत्री दुसरे। मग जर आपण सत्तेत आहोत तर या सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनातले जे दैनंदिन प्रश्न आहेत हे प्रश्न समजून घेऊन या सत्तेच्या माध्यमातून कसे सोडवता येतील यासाठीचा प्रयत्न आपल्याला संघटना करायचा। यासाठी संघटना आहे, ही संघटना कुठेतरी कार्यकर्त्याचं नाव लग्न पत्रिकेवर यावं, त्याचा सत्कार व्हावा यासाठी संघटना नाही, ही संघटना
या संघटनेच्या माध्यमातून आज जे तालुका अध्यक्ष निवडले यांनी तालुका कमिटी करावी। या तालुका कमिटीच्या माध्यमातून गाव तिथे किसान सभा हे ध्येय आपल्या मनामध्ये ठेवून आपण त्या गावातील प्रश्न संकलित करावे। ते प्रश्न जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आणि माझ्या माध्यमातून आदरणीय सुरेंद्र ते असतील, कृषी मंत्री असतील, प्रधानमंत्री असतील किंवा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना आपलं सरकार, परंतु ती वीज इतकी उशिरा इतकी कुठं चाललोय की शेतकऱ्यांना काय करावं ते समजत नाही। विहिरीत पाणी, आपल्याकडे टाकीचं पाणी, सुरवाडे बॅरेज आहे, आपल्याकडे सारंगखेडा बॅरेज आहे, तुम्ही नंदुरबारवरून आले, प्रकाशा बॅरेज, सगळे आम्हाला इथून 5-6 किलोमीटरवर भरपूर पाणी। पण विजेचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की तो प्रॉब्लेम आम्हाला सुटत नाही। आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त वीज आणि पूर्ण ताकदीने पूर्ण त्यांना जेवढी वीज लागते तेवढी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सरकारपर्यंत आवाज पोहोचवायचा। मी तुम्हाला जेवताना म्हटलं साहेब की शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी झाली ती फिजिबल नाही। शेतकऱ्यांच्या हातात काही अजून कुणालाच माहित नाही। एक जुनी भावना पिशवीत तशी आपली कर्जमाफी होती। देताना मोठा काहीतरी दिलं असं वाटतंय। शिंदखेडा न्यूज साठी मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।